मी सांगतो तसा लिहा आणि त्या प्रमाणे पत्र संहिता आहे. पुढे नंतर पेशव्यांच्या काळात पुन्हा नंतर पहिल्यासारखं सुरू झालं तो भाग निराळा. पेशव्यांच्या काळामध्ये बराचसा पारशी आणि ह्याच्यामध्ये पत्रव्यवहार नंतरच्या काळामध्ये होऊ लागला. ह्या सगळ्या ज्या मराठी भाषेचा बदल आहे, तरी आज जर तुम्ही मराठवाड्यातली जर मराठी भाषा आपल्या मराठवाड्यातली जर विशेष बोली भाषा बघितली तर तुम्हाला सांगून आश्चर्य मी सांगतो की आपल्यामध्ये 40% हे फारसी आणि उर्दू शब्द आहेत आपल्या बोली भाषेमध्ये. किती? 40%. आपल्याला जाणवत बी नाही की हे त्याचं इतकं म्हणजे सुलभीकरण होऊन इतकं गुळगुळीतपणा आलं की आपल्याला जाणवत नाही की मूळ फारसी शब्द आहे म्हणून, हा मूळ उर्दू शब्द आहे म्हणून. उर्दू ही भाषा आपल्या भारतातच तयार झाली, ती काय कुठून बाहेर झालेली नाही. गंगा आणि यमुना नदीच्या काठावरती जो प्रांत आहे त्या ह्याच्यामध्ये उर्दू फारसी भाषा ही ज्याला इराक म्हणतो तिथून फारसी भाषा आपल्याकडे आली, इराण थोडक्यात. तर यांचा फार मोठा प्रभाव आपल्या ह्याच्यामध्ये काय होतो, आढळतो. आणि या सगळ्या गमती जमती या सगळ्या ह्याच्यामधून नंतर इंग्रजांनी काय केलं, मराठी भाषेचं सगळं व्याकरण सिद्ध केलं. प्रमाण मराठी भाषा कशी लिहायची असते ते सुरू झालं. पुन्हा देवनागरी लिपी आपण नंतर स्वीकारली. अगोदर मोडी लिपी होती, मोडी लिपी नंतर इंग्रजांच्या काळामध्येच आपण थॉमस कॅडीचं योगदान आहे त्याच्यामध्ये. पहिल्यांदा देवनागरी लिपी स्वीकारली आणि आजची जी मराठी देवनागरी लिपीमध्ये आपण लिहितो ती मराठी आपल्याला सिद्ध झालेली आपल्याला दिसून येते. इंग्रजांनी काय केलं की पर्यायी खूप शब्द तयार केले. पर्यायी म्हणजे ते इंग्लिश मधले मूळ शब्द होते. त्याला येतं आता कलेक्टर हा शब्द जो त्यांचा कलेक्ट करणार होता, रेव्हेन्यू म्हणजे त्यांचा महसूल जो गोळा करणार होता त्याला कलेक्टर म्हणायचे. तो जिल्ह्याचा बॉस असायचा. मग त्याला पर्यायी शब्द जिल्हाधिकारी हा शब्द काय अलीकडच्या काळामध्ये तयार झाला. जिल्हाधिकारी हा शब्द पूर्वीच्या काळात तुम्हाला कुठं सापडणार नाही. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार ही जी पदं आहेत ना सगळे हे पर्यायी शब्द अलीकडच्या काळामध्ये तयार झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे माझा सांगण्याचा मुख्य मुद्दा तुम्हाला असा आहे की मी पहिल्यांदा तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आम्ही लहान होतो त्यावेळेस मी मराठी भाषा बुडत चालली ओरडत होते लोक. तो काय असतो की आपल्या महाराष्ट्रातल्या काही राजकीय लोकांचा अभिनिवेशाचा तो प्रकार असतो. मराठी भाषा कधी बुडत नाही. भालचंद्र नेमाडे तर असं म्हणतात की जोपर्यंत विठ्ठलाची पांडुरंगाची वारी चालू आहे, वारकरी जिवंत आहे, तोपर्यंत मराठी भाषा कधी बुडणार नाही. बरोबर आहे. तर ही जी तुम्हाला माहिती मी अशा गोष्टीच्या सांगितल्या की आतापर्यंतची मराठी या पद्धतीने आली. नंतरच्या आधुनिक काळामध्ये आपल्या संतांनी जसं मराठी भाषेमध्ये योगदान दिलेलं आपल्याला दिसून येतं तसं अलीकडच्या कवींनी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात योगदान आपण दिलेलं आपल्याला दिसून येतं. फार गमती असतात लक्षात घ्या. अनेक गोष्टीचं आपण जर वाचलं चांगलं, मी त्यासाठीच विषय सांगताना सरला बोललो होतो की आपण याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे भाषा शिकण्यासाठी, तर मराठी भाषा आपण वाचली पाहिजे. आपण प्रचंड वाचन केलं पाहिजे. याच वयात तुम्ही आता ज्या वयात आहात त्याच वयामध्ये सुरुवात जर तुम्ही केली. मला चांगलं आठवतंय की मी एकदा व्यंकटेश माडगुळकरांचं ते मातकड त्याच्यामध्ये सत्तांतर नावाची एक कादंबरी आहे आणि त्या कादंबरीवरती वाङ्मय चोऱ्याचा आरोप झाला. वाङ्मय म्हणजे व्यंकटेश माडगुळकरांनी काय केलंय की ते सत्तांतरातली जी थीम आहे कादंबरीची ती थीम दुसरी कुठून तरी चोरली आहे असा त्यांच्यावर आरोप झाला. ते खूप वादन झाला आम्ही शिकत असताना. आणि म्हणलं काय चोरलंय बाबा कोणी. आणि मग मला लागलं की ते जेन गुडार नावाची एक शास्त्रज्ञ आहे आणि त्या शास्त्रज्ञ इन द शॅडो ऑफ मॅन नावाचं तिने काय केलं होतं, प्रबंध लिहिला होता. त्या प्रबंधातून ती माहिती होती. आता सिद्ध झालं, त्यांनी माफी मागितली व्यंकटेश माडगुळकरांनी. नंतर काय होतं ती मी याच्या शिकत असताना मी याच्या उत्सुकता मला लागला आणि मग ही जेन गुडार कोण आहे. मग मी कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठामध्ये मी शिकत होतो. त्या लायब्ररीमध्ये त्या झुलॉजीच्या डिपार्टमेंटमध्ये गेलो. मी त्याला विनंती केली की मला ती इन द शॅडो ऑफ मॅन नावाचं पुस्तक पाहिजे म्हणून. आणि त्यांनी दिलं मला ते. एवढा मोठा असा प्रबंध होता, ग्रंथ होता 2 खंडामध्ये. इंग्लिशमध्ये आपण मराठीचे विद्यार्थी ते तरी ते डिक्शनरी घेऊन मला उत्सुकता की नेमकं काय आहे. तर आणि मी आश्चर्यचकित झालो, खूप आश्चर्यचकित झालो. अरे काय माणसं असतात. तर तुम्हाला मुलींसाठी आता इथे जास्त मुली म्हणून मी तुम्हाला सांगतो. जेन गुडार ही अमेरिकेमधली एक रॅम्प वॉक करणारी मॉडेल होती. मॉडेलिंग करणारी, प्रॉडक्टची जाहिरात वगैरे करणारी. 17-18 वर्षाची, 18-19 वर्ष तिचं वय होतं. आणि ती जेन गुडार एकदा प्राणी संग्रहालय बघायला गेली अमेरिकेमध्ये आणि तिथं चिंपांजी माकड तिला पिंजऱ्यामध्ये कोंडून ठेवलं दिसलं. नवीनच त्यावेळेस पकडलेलं होतं त्या दशकामध्ये, 1970च्या 75च्या दशकामध्ये, 1975 साली.
आणि ते चिंपांजी माकडाला बघितल्यानंतर तिला उत्सुकता नाही, हे कुठून आहे, तर ते म्हणले ते आफ्रिकेमध्ये, म्हणजे इतक्या घनदाट जंगलात की जिथून गावं सुद्धा 150, 200 किलोमीटर आहेत, इतक्या घनदाट जंगलामध्ये हे चिंपांजी माकडं राहतात. कुणालाच माहित नव्हतं. 70, 75, 80च्या दशकापर्यंत चिंपांजी माकडाबद्दल कुणालाच माहित नव्हतं. आणि त्या एक 12वी शिकलेल्या मुलीनं, की जी की मॉडेलचं काम करते, ज्याचं की म्हणजे एवढी आवड नाही, तिने एक धाडसी निर्णय त्या क्षणी घेतला की तिने सगळे पैसे गोळा केले आणि म्हणली मला आफ्रिकेमध्ये जायचंय. ती एकटी पोरगी हातात एक कॅमेरा आणि बाकीचं साहित्य घेऊन त्या आफ्रिकेच्या घनदाट जंगलामध्ये जवळपास 35 ते 40 वर्ष तिथं राहिली. कशासाठी? तर चिंपांजी माकडाचा अभ्यास करण्यासाठी. पुन्हा तिला गरज पडली की त्याला पुरावे, आणि तिने जे शोध लावले ते तुमच्या डार्विनच्या सिद्धांताला तडा देणार आहे. उत्क्रांतीचा शोध आहे डार्विनला तडा देणारे त्यांनी शोध लावले. म्हणून ऑक्सफर्ड विद्यापीठाने ग्रॅज्युएशन नसताना सुद्धा डॉक्टरेट तिला बहाल केली, पहिली एक विद्यार्थी जेन गुडा. तुम्ही जर नॅशनल जिओग्राफी वगैरे जर पाहत असताल तर ते चिंपांजी माकडाच्या जवळ डॉक्युमेंटरी लागतात, त्यावेळी ती जेन गुडाला, आता म्हातारी झाली ती त्यावेळेस, म्हणजे खूप तिचं वय झाले आता, तर तिने छायाचित्रकाराला बोलवलं तो गुडाला, आणि मग त्या दोघांनी लग्न केलं. त्यांचा आजही तिथंच आहे, त्या आफ्रिकेमध्ये. तर ती किती वर्ष राहिली, एकटी मुलगी 18-19 वर्षाची, त्या आफ्रिकेच्या घनदाट जंगलामध्ये कुणाची, नरभक्षक म्हणजे मांस खाणाऱ्या एका माकडाचा अभ्यास करण्यासाठी, चिंपांजी माकडाचा. त्यांनी काय शोध लावला की आपलं एक साधारण डार्विन काय म्हणतो की साधन सामुग्रीची निर्मिती करणे आणि तिचा उपभोग घेणं हे एकमेव मानव जातीचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे तुम्हाला साधन सामुग्रीची निर्मिती म्हणजे तुम्ही खुर्चीवर बसलात, हे कोणी तयार केलं? माणसानेच तयार केलं. म्हणजे साधन सामुग्रीची निर्मिती करणे आणि त्याचा उपभोग घेणं हे फक्त मानवाचं, एकमेव मानवाचं वैशिष्ट्य, इतर प्राण्याला ते जमत नाही. पण जेन गुडांनी असा शोध केला की ती माकडं चिंपांजी काय करतात, वारुळामध्ये जर मुंग्या खायच्या असतील त्यांना, तर ते मधाच्या पोळ्यामध्ये काय करतात, ते काडी लावतात, काडी तयार करतात आणि ते काडी ते वारुळात घालायची आणि त्याला मुंग्या चिटकून आल्या की ती खायच्या. हे तिने सिद्ध करून, म्हणजे साधन सामुग्रीची निर्मिती करणे, काडीची निर्मिती तिने केली, त्याचं डोकं चाललं की मधाच्या पोळीमध्ये ते घालायचं. ह्या गोष्टीमुळे तिला डॉक्टरेट वगैरे, ती म्हणजे डार्विनला डायरेक्ट चॅलेंज केलं तिनं, मिळालं, तिला डॉक्टरेट मिळाली. आणि तिचं जे पुस्तक आहे ह्या माकडाच्या अभ्यासाबद्दलचं, ते म्हणजे कोणतं आहे, इन द शॅडो ऑफ मॅन. ते वाच, मी आवाज झालो, लक्षात घ्या. म्हणजे हे तुमच्यासाठी मुद्दाम सांगितलं. ते याच्यासाठी सांगितलं की काही काही गोष्टी वाचत असताना एवढे आपण अवाक होतो. आता मी तुम्हाला एक सांगतो की आता म्हणून आठवलं म्हणून सांगतो, डॉक्टर विश्वनाथ नांगरे पाटील हे नाव तुम्ही ऐकलं असेल. ते माझे डायरेक्ट क्लासमेट होते कोल्हापूरला. आम्ही असताना ते एम ए हिस्ट्रीला होते, मी एम ए मराठीला होतो. आम्ही शिवाजी विद्यापीठाच्या खर्डेकर लायब्ररीमध्ये बसायचो, ते इतिहासाचा अभ्यास करायचे आणि मराठी त्यांचा विषय होता. एके दिवशी ते वाचत असताना, ते मोगलांचा इतिहास वाचत होते, कागद मोठमोठी पुस्तकं. तर म्हणले मला सरकार माने आणला म्हणून सरकार इकडे या म्हणून. काय अहो म्हणले, त्या अब्राहम लिंकननी लिहिल्यापेक्षाही अतिशय चांगलं पत्र मला सापडले म्हणले. अब्राहम लिंकनचं पत्र माहित असेल शाळेच्या मुख्याध्यापकाला, त्याच्यापेक्षाही चांगलं पत्र सापडले म्हणले, बघा इथं. मी म्हणलं कुणाच आहे, तर ते म्हणजे चक्क औरंगजेबाचं आहे म्हणले. औरंगजेबाने त्याच्या गुरु लिहिलेलं पत्र त्यांनी दाखवली आणि ते वाचलं. खरोखरच म्हणजे आज ज्या औरंगजेबाकडे आपण बघतो ते तर आहे, बाकी ते इथं सोडून द्या. परंतु जेव्हा औरंगजेब शहनशाह झाला त्यावेळेस त्याच्या काही ह्यांना वाटलं, गुरुंना, की आपला आता शहनशाह झाला, मग त्याला जहागिरी वगैरे आपण घेऊ तरी बघून त्याला पत्र पाठवलं की आता तुम्ही शहनशाह झाला, तर मी तुम्हाला लहानपणापासून शिकवले, तर मला कुठली तरी जहागिरी वगैरे द्या तुम्ही. औरंगजेबाने दुर्लक्ष केलं. दुसऱ्यांदा पुन्हा पत्र पाठवलं, त्याला बोलून घेतलं आणि बोलून घेतलं की म्हणले की एक तर मी तुम्हाला डायरेक्ट कैदेत टाकणार होतो, नाहीतर डायरेक्ट मक्का मदिनाची यात्रेला पाठवणार होतो. मी काशीची यात्रेला पाहिलं कसं गेलं की माणसं शक्यतो परत, तसं मक्का मदिन्यात गेलं की परत येत नसायची शक्यतो. तर ती काय करत, आणि मग ती औरंगजेबाने त्याला जे पत्र लिहिलेलं आहे, कोणतं पत्र लिहिलेलं आहे की गुरुजी तुम्ही मला जर खरा इतिहास शिकवला असता, परंतु तुम्ही मला फक्त शिकवला इस्लामचा इतिहास, तुम्ही मला खरा इतिहास शिकवलेला नाही. तुम्ही जगातही एवढे धर्म असतात, आवर्जून वाचण्यासारखे, ते पुस्तक वाचा तुम्ही, आवर्जून वाचा. आलमगिरी, औरंगजेबाचं जे आत्मचरित्र आलमगिरी, त्या आलमगिरीमध्ये हे पुस्तक म्हणजे पत्र आहे बघा, त्यांनी त्यावेळेस ते वाचत होते. तुम्ही जर खरा धर्म शिकवला असता, जगामध्ये इतके सगळे धर्म आहेत, परंतु तुम्ही फक्त मला इस्लाम शिकवला, भूगोल फक्त इस्लामचा भूगोल शिकवला,
हे सगळं हे जर जगामध्ये इतर धर्म आहे, इतर लोकांचा इतिहास आहे, इतर लोकांचाही भूगोल आहे, हे जर तुम्हाला शिकवलं असतं तर आज जो कट्टर औरंगजेब तुमच्या पुढे उभा आहे तो मी राहिलो नव्हतो. मीही माझ्या बापदादासारखाच धर्मनिरपेक्ष किंवा सहिष्णू राहिलो होतो. एक तर भल्याभावाने इथून निघून जावा, नाही तर तुम्हाला तुरुंगात आणेल, अशा प्रकारचं पत्र औरंगजेब हे म्हणजे अशा गोष्टी घडतात, लक्षात घ्या. त्यामुळे वाचन केलं पाहिजे आपण. मी तुम्हाला असं एक ठराविक एक मुद्देसूद काय भाषण मी आज त्याला बोलवते, मी मुद्देसूद काय बोलणार ठराविक साच्यामध्ये. जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच काय म्हणले की मी तुमच्याशी सहज काय करणार आहे, मुक्त संवाद करणार आहे. त्यासाठी वाचलं पाहिजे. आपण काय केलं पाहिजे, वाचलं पाहिजे, अनेक गोष्टीचा धांडोळा घेतला पाहिजे, आपल्यामध्ये जिज्ञासा वृत्ती निर्माण झाली पाहिजे आपल्यामध्ये. हे असंच का लिहिलं बाबा, असंच का लिहिले, विद्यार्थी आहात तुम्ही. आणि इथून पुढच्या काळामध्ये बाबासाहेबांनी तुम्हाला माहिती, बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितले की वाचाल तर वाचाल. प्रचंड मोठी लायब्ररी होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी. किती मोठा विद्वान प्रकांड पंडित अशा प्रकारचा माणूस. काय लिहिलं नाही त्यांनी, काय लिहिलं नाही, कोणत्या विषयावर लिहिलं नाही. अवाक होऊन जातो त्यांचं वाचत असताना. एकही विषय असा नाही की त्याच्यावर त्यांनी लिहिलं नाही. प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन त्यांच्यावरती होतं, लक्षात घ्या. प्रत्येक गोष्टीचं त्याच्याबद्दल त्यांनी ज्या भीती त्यांनी त्यावेळेस व्यक्त केल्या होत्या की असं घडू शकतंय, त्या भीती आता आपल्या लक्षात यायला की त्यावेळेस जर ते लोकांनी ऐकलं असतं तर आज हे झालं. म्हणजे किती त्यांच्या प्रत्येक पत्राच्या सुरुवातीला बाबासाहेब ज्यावेळेस पत्र लिहायचे, पत्राच्या वरी काय असायचं, जय शिवराय लिहिलेलं असायचं. कारण ते म्हणायचे की शिवाजी हा पहिला राजा आहे की ज्यांनी आम्हाला आमचं अस्तित्व पहिल्यांदा दिलं, किल्लेदार, मोठा मान सन्मान नाही अशा आम्हाला पदव्या दिल्या, म्हणून ती जय शिवराय लिहायची, लक्षात घ्या. म्हणजे इतकीच. हे जर तुम्ही बाबासाहेब वाचले, तुम्ही महात्मा फुले वाचले, बाबासाहेबांचं चरित्र वाचलं, महात्मा फुलेंचं चरित्र वाचलं, महर्षी विरा शिंदेचं चरित्र वाचलं, हा तर विनाकारण आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी दुर्लक्षित केलेला इतका मोठा माणूस आहे विरा शिंदे, महर्षी विरा शिंदे. महिलांच्या बद्दलचं त्यांचं काम इतकं प्रचंड काम आहे महिलांबद्दलचं. त्यांची बहीण ती जानक्का शिंदे. आमचे एक मित्र आहेत आता शिवाजी विद्यापीठामध्ये, वजीर शिंदे म्हणून ज्युनियर आहेत आमचे, ते आता महर्षी शिंदेवरतीच काम करायला गेले. विनाकारण दुर्लक्षित राहिलेला माणूस म्हणजे महर्षी विरा शिंदे. प्रचंड काम आहे त्या माणसाचं. धोंडो केशव कर्वेचं जसं काम आहे तसं विरा शिंदेचं मोठं काम आहे, विशेषतः बहुजन समाजासाठी वगैरे. परंतु महाराष्ट्रामध्ये विनाकारण हा माणूस कशामुळे दुर्लक्षित झाला. शिकलेल्या लोकांनी तर त्यांच्याकडे आजही त्यांची स्मृती दिन झाला नाही त्याची आपण त्या स्टेटमेंटवर ठेवतो. ती फार कमी ते 5 लोक मला असे दिसले की त्यांनी ती विरा शिंदेचं काय केलेलं होतं, ठेवलेलं होतं. बहुजन समाजासाठी फार मोठं, विशेषतः स्त्रियांसाठी त्याचं मोठं काम होतं. म्हणजे हे जर वाचलं तर तुम्हाला कळेल. तुम्ही जो ब्रेड आज खाता सकाळच्या जेवणामध्ये, चहा पिता, ह्या चहासाठी सुद्धा संघर्ष आपल्या लोकांना करावा लागेल, माहिती तुम्हाला. तुम्ही जर चिपळूण साहित्य जर वाचलं, आगरकरांचं, सुधार आगरकरांचं किंवा चिपळूणकरांचं, त्यावेळेची जर पत्र जर तुम्ही पुस्तकं वगैरे वाचली, लेख वाचले, तर चहा पिणं आपल्याकडं पाप समजलं जात होतं भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये चहा पिणं. आणि त्याच्याबरोबर जर ब्रेड खाऊन चहा पिणं म्हणलं तर सगळ्यात मोठं महापाप. म्हणजे त्याला अक्षरशः धर्मातूनच काढले टाकलं. माहितीये तुम्हाला, गोव्यामध्ये जेव्हा पोर्तुगीज लोक आले त्यावेळेस तिथल्या लोकांना खायला भेटत, कारण गोव्याला काहीच पिकत नाही, समुद्र सगळ्या मच्छी खायला. खूप भुके कंगाल लोक होते. इंग्रज लोक असं पुढे चालायचे रस्त्यानं, आणि त्यांचा जो ब्रेड होता, पाव होता, तो खाली रस्त्यावर टाकायचे असे. आणि ते ब्रेड ते भुकेलेले लोक रस्त्याकडे असायचे, ते खायचे उचलून. खाली किती मध्ये जाता तुम्ही बाटला, तुम्ही काय झालं बाटला. आणि त्याला अशी प्रक्रिया नव्हती की त्याला काय कोणी सांगायला, आपल्या हिंदू धर्मातील लोक की तुम्ही बाटला नाहीत म्हणायला. हो तू पाव खाल्ला का, बाटला मग तू नाही आमचा, तो आता ख्रिस्ताव झालाय काय. आणि मग ते पोर्तुगीज म्हणायला जातात तू उद्यापासून चर्च मध्ये वगैरे. गोव्याची लोकसंख्या फक्त ब्रेड, रस्त्यावर टाकलेले ब्रेड खाऊन गोव्याची पोर्तुगीजांनी हे केलं. हे तुम्हाला सांगून आश्चर्य वाटेल. ज्यावेळेस वाचताल तुम्ही आगरकरांचा वाचताल, तुम्ही चिपळूणकरांचा वाचताल, त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी कळतील. पुण्यामध्ये जेव्हा त्यावेळेचे जे शिकलेले फर्ग्युसनला वगैरे शिकलेले लोक असायचे मुंबईचे वगैरे, कुणी मुंबईला जर गेलं त्या इंग्रजांनी चालू केले रेल्वेने, तर ते येताना काय घेऊन यायचे, तिथून इंग्रजांच्या बेकरी तिथं ब्रेड घेऊन यायचे, पाव घेऊन यायचे. आणि मग इथं माडीवरती कुणाच्या तरी घरी वरती बसायचे जाऊन, असं गुपचूप खोली वगैरे जाऊन, आणि तिथं ते चहा बनवायचे. आणि तिथं चहा बरोबर चोरून त्यावेळेची शिकलेली लोक काय करायचे, चहा आणि ब्रेड